ह्रीं काल भैरव डोंगराची झाडी पहाडी ओम पहाई सगळीच वाडी डोंगराची काळी मैना करते जीवाची दैना दैना दैना. जय हो कल्याण हो. कशाचं कल्याण हो बाबा. हा 25 वर्ष झाली नुसती कटकट चालली, बायको रोज किटकिट करते. तुम्ही ते घेतात का काय? घेतात वगैरे काहीच नाही. हा हा. मग किती पैसे? काहीच नाही. मग काय म्हणून म्हणत नाही, घरात काय घुसलं का काय सांग, नुसती किटकिट करते बायको रोज. अरे मग तुझ्या पाठीमाग 7.5 लागलेली. बर. नाव काय तुझं? सुरेश. सुरेश. हो. बघू हात बघू. मला 7.5 वर्षापासून 7.5 चालू आहे. 7.5 वर्षापासून 7.5. हा हा बापरे. शनिवार दिवस उपवास मारुतीचा करायचा. हा तो तर करतोच महाराज मी. पण दारू वगैरे घेतात नाही का? नाही काहीच नाही हा? काहीच नाही. काम धंदे काहीच नाही. नाही. हा. मग मी तुम्हाला एक मंत्र देतो, बर. राग देतो. हा घरी जायचं हा. आणि आंघोळीच्या पाण्यात टाकायची आणि कपाळाला लावायची. आंघोळीच्या पाण्यात टाकायचं. हा कपाळाला? आंघोळ करायची हा. आणि मग कपाळाला लावायची. बर. हा आणि तुमच्या पत्नीला पण द्यायची. काय? राग. बर बर. मग तिनं काय होईल, 7.5 कमी होत जाईल. असे? विश्वास ठेवायचा पण हा. विश्वास आहे. विश्वास आहे. हा देव मग राग. हा द्या. ओम ह्रीं क्लीं चामुंडाय विच्छे हा. आदिमाया शक्ती सर्व कार्य सिद्धी कुरकुरु स्वाहा. ही घ्या राग. हा. आणि शनिवारच्या दिवशी उपवास करायचा. बर. तिकडून तुमची 7.5 दूर होणार. बर. मी जे जे काय सांगितलं ते सविस्तर करायचं. हा. नाही तर मग अजून 7.5 सुरू नाही, होणार. नाही, सगळं व्यवस्थित काढणार मी. हा. तुम्ही सांगितलेलं बाबा त्याने ठेवलेलं आहे. हा. सगळं व्यवस्थित तसंच करीन मी. जा आता. पण आमची किटकिट गेली पाहिजे घरातली. 7 शनिवार केल्यानंतर तुला समजून येईल का घरामध्ये किटकिटी झाली का नाही म्हणून. बर बर. किती फरक पडतो ह्या चालेल. बाबाच्या राखीनं. 7 हा? शनिवार 7 शनिवार. 7 शनिवार. बर बर. हा चालेल चालेल. जा. येतो बाबा. हा. हो हो. महाराज की जय हो. जय हो जय हो. महाराज बोला भक्त. आपली एक समस्या आहे. काय? आपलं लग्न होईल नाही. लग्न व्हायला नाही? हा. कधीपासून? बरेच दिवस झाले आता. वैतागून गेलो मी. लग्न व्हायला नाही? नाही ना. कोणा मुलगी पाहिली नाही? नाही ना, जमानाच नाही. शाळा किती शिकला? 10वी पास आहे मी. हो का? हा. शेतीवाडी असन. हा शेती 10 एकर. घरचं चांगलं आहे. हा. मग मुलगी काऊन नाही भेटाना? काय माहिती आता. अरे तुझा हात बघू. काय नाव? मंगेश. मंगेश आहे का? हो. वा 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 वा. मंगेश नाव म्हणलं तर तुझ्या पाठी माग ग्रह राहू लागलेला आहे. तू मस्त पोरी बघू राहिला, 7.5 मध्ये गुतले. काय नाव तुझं? मंगेश. मंगेश. वा वा. सिंह रास आहे तुझी. तुझ्या पाठीमाग 7.5 लागलेली. राहू ग्रह हा तुझ्या पिछावर पडलेला आहे. तू काय करायचं, रविवारच्या दिवशी उपवास करायचा, म्हणजे तुझा राहू ग्रह शांत होऊन जाईल. सोमवारी उपास करायचा. रविवारी रविवारी रवी रवी रविवारी उपास. हा. मी तुला भस्म देतो. ते भस्म पाण्यामध्ये भक्षण करायचं रविवारच्या दिवशी. तिथून तुझं कल्याण होणार आणि तुझं लग्न होणार. पण विश्वास ठेवायचा बर का. विश्वास ठेवायचा. मग तुझं लग्न होणार. आणि तू नाही विश्वास ठेवला तर तुझं त्याच्यात काय नाही. हा देऊ रा भस्म. मग लग्न काढून बाबा तुमचं होईन का मग होईन. अरे तुझं रे बाबा. आमचं काय करायचं लग्न. तुझं होणार, आमचं नाही. तुम्ही म्हणजे माझं लग्न होईन. अरे बाबा तुझं लग्न होईल, माझं नाही. तुझं लग्न होईल. माझ्या लग्न करता आलो बाबा मी. हा मग तुझंच लग्न तुमच्या होणार. लग्नात काय करायचं मला. अरे माझ्या लग्नाचं तुझं काही ऐकू कमी येतं का?
नाही नाही बाबा मी क्लिअर आहे क्लिअर आहे ना? मग तुझं लग्न कोणाचं होणार? लग्नाचा प्रश्न आता कोणी तुम्ही केला? म्हणे मला लग्न होईल म्हटलं मग तुमचा काय आला लग्नाचा प्रश्न कोणी केला? नाही केला मग लग्न कोणाचं होणार? तुझंच होणार ना. तुमचं हा. ऐकलं तर बाबा नाही पाहिला नाही नाही नाही, ते तुला काही समजा नाही. ते राहू ग्रह तुझ्या पिछावर आहे ना, त्याच्यामुळे तुझं बोलण्याची पद्धत म्हणलं बदल. बाबा तुम्ही आता तुम्हाला काय करायचं लग्नाची नाही आम्हाला नाही काय करायचं, तुला तुझं लग्न करायचं ना. मग करायचं मग मी हा. काय झालं एवढं? मग आता देऊ भस्म. हा द्या जय काल भैरव बाबा, ह्या भक्ताचं या बालकाचं लग्न होऊन दे पटकन. बस जय काल भैरव बाबा. किती दिवस लागेल बाबा आता लग्न व्हायला? आता 7 रविवार तू उपवास करायचा. हे भस्म घे आणि कपाळाला लाव. माझ्या अरे लग्न कोणाचं करायचं माझं आणि भस्म कोणाला लावायचा? आता तुम्ही तर भस्म घेऊन कपाळाला लाव. अरे बाबा तुझ्या कपाळाला लाव. मग असं सांगा बाबा तुम्ही. तुझ्या कपाळाला लावलं म्हणजे तुझं लग्न होणार. हा जय काल भैरव आणि बाबा. बाबा आता किती दिवस लागेल लग्न व्हायला? आता 7 रविवार उपवास करायचा म्हणजे त्यावेळेस तुझं लग्न अवश्य होणार. 7 शनिवार उपास करायचा. रविवार शनिवार नाही रविवार उपवास करायचा. 7 रविवार उपवास करायचा म्हणजे तुझं लग्न होणार पक्क पक्क. डबल यायचं काम नाही तुमच्याकडं. नाही, मग लग्न झाल्यावर मग दर्शनाला येणार नाही का भेटायला? हा मग येईन ना. जा आता. मला खोका लागला आता तुझ्या संख्येला पोटाचा बाबा भरवाडा तुमचं झाला. काही नाही नंतर लग्न झाल्यावर. नाही, काही नाही काही नाही काही नाही. जा, जा. जय बाबा जय की जय हो. काल जय हो काल भैरव बाबा.